महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ज्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांड्यांचा लाभ मिळाला आहे अशा बांधकाम कामगार महिलांचा गौरीच्या सणाच्या निमित्ताने निंबळक तालुका फलटण येथे वेदिका लेबर कॉन्ट्रॅक्टच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली संदीप कांबळे यांच्या वतीने सौ छाया दिलीप निंबाळकर, सौ रेखा शशिकांत निंबाळकर, सौ मंगल काशीनाथ शिंदे, सौ रेखा संजय यादव, सौ मनीषा दीपक यादव या महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला। सौ वैशाली कांबळे यांनी महिलांना रोजगार निर्मितीसाठी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग स्थापन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले। तसेच महिलांसाठी मिनी बँक स्थापन करण्याचा देखील निश्चय यावेळी बोलून दाखवला। तसेच या मिनी बँकेत सुरुवातीला 5 लाखाची ठेव ठेवण्याचा संकल्प केला आहे। यावेळी कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक संदीप कांबळे, संजय भोसले, राजकुमार रिटे, पोपट बागाव, बाळासाहेब भालेराव, दयानंद भोसले, संतोष मदने, मोहन आडके, रवींद्र भोसले, ज्ञानेश्वर मतकर, बाळू बोडरे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काय म्हणाल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली कांबळे पाहूया। आज गौरी आवाहन आहे आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि खरं तर गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी लगबग चालू असते आणि त्यातूनही त्या लगबगीतून तुम्ही या ठिकाणी वेळ काढलात त्याबद्दल आपल्या स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। आत्ताच माझे बंधू भोसले सर यांनी स्त्रीचं महात्म्य सांगितलं। आज मला मुद्दाम होऊन खरं तर आपल्या सर्व स्त्रियांसाठी या ठिकाणी एक नवीन अशी योजना आणि नवीन अशी घोषणा करायचे, त्यामुळे मी आता या ठिकाणी उभा राहिलेले। आता सरांनी सांगितलं, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। खर तर अगदी पौराणिक काळापासून आतापर्यंत स्त्री महात्म्य फार मोठं आहे आणि आपण एक अभिमान बाळगूया की आपण एक स्त्री आहोत। कारण स्त्रीला फक्त स्त्री म्हणून जगत असताना स्वतःपुरता विचार न करता आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नाही म्हटलं तरी त्या स्त्रीवर असते आणि या स्त्रियांना, या महिलांना आपण स्वावलंबी आणि त्याचबरोबर स्वाभिमानी करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा उचलत आहोत। आता हे करत असताना आपण दर शनिवारी आपलं शनिवार रविवार तर येतोयच, पण रविवारी आपली भेट होतीये आणि या रविवारच्या भेटीमध्ये आपण एकमेकाशी सुसंवाद साधतोय। दर भेटीला आपण एक वेगळं नवीन काहीतरी घेऊन येतोय। याही रविवारी मी नवीन तुमच्यासाठी घेऊन आलेले। याच्या आधी आपण स्वयंरोजगाराचा पण मुद्दा घेतलेला होता, त्याच्या आधी आपण कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कामाची संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर आज आपण नवीन काय करणार आहोत तर तुम्ही बऱ्यापैकी ऐकून असाल किंवा नसाल, मानदेशी फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे आणि या संस्थेअंतर्गत त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व स्त्रिया स्वयंरोजगार उपलब्ध करून, काही लघु उद्योग उपलब्ध करून आज आपलं कुटुंब अतिशय छान पद्धतीने चालवत आहेत। आर्थिक जो काय भाग आहे तो आर्थिक भाग पेलण्याची जबाबदारी आज महिलांनी घेतलेली आहे। त्याच पद्धतीनं आपण आपल्या या पूर्व भागामध्ये केवळ निंबळक पुरतं मर्यादित न ठेवता आपण पूर्ण या पूर्व भागामध्ये या ठिकाणी मानदेशी फाउंडेशन ज्या पद्धतीनं संस्था आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या या ठिकाणी एक छोटा बचत गट, त्याचबरोबर एक मिनी बँक म्हणून सुरू करणार आहोत। त्याची सुरुवात आजपासून आपण सुरू करतोय, बचत गट चालू करतोय आणि त्याचबरोबर एक मिनी बँक चालू करतोय। मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रशिक्षण देणार आहोत, कार्यशाळा घेणार आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या पद्धती काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारे कोणत्या प्रकारचा आपण रोजगार केला तर आपण या ठिकाणी आर्थिक कमाई करू शकतोय
तर त्याची कार्यशाळा आपण येत्या आठवड्यामध्ये पुढच्या रविवारी आपण कार्यशाळा घेतोय. त्या कार्यशाळेमध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारचे स्वयंरोजगार आहेत. त्या स्वयंरोजगाराविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल, प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करायचंय की आपण काय करायचंय ते. पण कुठलाही रोजगार, कुठलंही काम आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे. प्रयत्न तर करायचेच आहेत, पण जिद्द असली पाहिजे. नुसतं या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं तर ते होत नाही. तर त्याच्यासाठी जिद्द पाहिजे. आपल्या भारताचा जर इतिहास लक्षात घेतला तर या ठिकाणी अगदी पुरातन काळापासून आतापर्यंत, आणखीन महामानवांचा जर विचार केला, आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. स्त्री शिक्षणाचा हट्ट धरला त्यांनी आणि आज मी या ठिकाणी उभा आहे. ती केवळ त्यावेळेस त्यांनी जो हट्ट धरला त्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्याशी सुसंवाद साधत आहे. महात्मा ज्योतिराव फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, तर या ठिकाणी त्यांनी जो हट्ट त्यावेळेस केला त्या हट्टामुळं आज आपण मानव म्हणून जगत आहोत. गुलामगिरीतून आपण बाहेर पडलेलो आहोत, तरी सुद्धा या आर्थिक गुलामगिरीत आपण अडकलेलो आहोत. आणि या आर्थिक गुलामगिरीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण आपला स्वयंरोजगार, त्याचबरोबर लघु उद्योग सुद्धा सुरू केला पाहिजे. आता आपलं वय शिक्षणाचं निघून गेले. आता कोण आपल्याला म्हणणार नाही की आपण शाळेत जा, शिक्षण घ्या, डिग्री घ्या, मग आपल्याला नोकरी लागेल. तर तसं न राहता आज आपलं वय शिक्षणाचं निघून गेलेलं आहे आणि हे वय निघून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला जर रोजगाराची वाट मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. रोजगार जरी उपलब्ध झाला तरी त्याचं मार्केटिंग आपल्याला करता आलं पाहिजे. आपला प्रोडक्ट कसा व्यवस्थित आहे, आपण तो प्रोडक्ट मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीने आणू शकतोय आणि त्याला विकला कसा जाऊ शकतोय याचाही आपण विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून स्वयंरोजगार आपण निर्माण करा. मी तुम्हाला प्रशिक्षण देणारच आहे, पण स्वतःला जिद्दी बनवा. मागच्या वेळेस मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती ललिता करेची. आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. असंच एक आर्थिक विवंचनेत असलेलं कुटुंब होतं आणि या कुटुंबामध्ये एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता आणि या 10 ते 12 वर्षाच्या मुलामध्ये आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय, आपल्या कुटुंबाचा आधार बनायचंय, आर्थिक विवंचनेतून कुटुंबाला बाहेर काढायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. पण वडील आणि आई जी काय मोलमजुरी करून पैसे आणत होते तेवढ्यात फक्त त्यांचा उदरनिर्वाह होत होता. मुलांची स्वप्न पूर्ण होत नव्हती. तो मुलगा दिवसेंदिवस नाराज व्हायला लागला, निराश व्हायला लागला की नाही बाबा, आपल्याला आर्थिक मदतीचा हात नाही आणि त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही. न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि तो न्यूनगंड त्याच्या वडिलांनी हेरला. आपला मुलगा नाराज का आहे, निराश का होतोय, वडिलांनी पाहिल्यानंतर मग वडिलांनी काय केलं, तर आपल्या मुलाला बोलवलं आणि म्हणले, बाळा इकडे ये, काय तुझं म्हणणं काय? तर बाबा मला पैसे कमवायचे आहेत, पण त्याच्यासाठी मला मोठं होण्यासाठी, मला शिक्षण घेण्यासाठी किंवा आणखीन काय करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही, मी काय करू? त्यामुळे मी नाराज आहे, मी निराश आहे. वडील म्हणले काय नाही, काय कर. घरात गेले आणि त्यांनी एक फाटकं कापड, त्याचा एक तुकडा दिला, त्या मुलाजवळ तुकडा दिला आणि म्हणले उद्या सकाळी तू हा तुकडा घेऊन जा आणि 10 रुपयाला विकून ये. पोराने विचार केला, अरे हा फाटका तुकडा आहे, मळलेला आहे आणि हा तुकडा कोण घेणार आहे बरं? 10 रुपयाला हा घेणार तरी कोण? निरुपयोगी आहे आणि तो टाकून दिलेला आहे आणि तो जर मी जाऊन जर विकायला लागलो तर तो विकत कोण घेणार नाही. पण तरी सुद्धा वडिलांनी सांगितलंय म्हणल्यानंतर नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असणार आहे. त्या मुलाने तो तुकडा घेतला, स्वच्छ धुतला आणि धुतल्यानंतर अगदी व्यवस्थित तो चांगला दिसेल या स्थितीमध्ये तो ठेवला. सकाळ उठून तो मुलगा गेला विकायला. तो 10 रुपयासाठी विकणार होता तो तुकडा. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावरती उभा राहिला आणि तो तुकडा हातात धरून म्हणत होता 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. कुणाचंही लक्ष जात नव्हतं त्याच्याकडे. पण एक व्यक्ती त्या ठिकाणी भेटली आणि त्या व्यक्तीनं
त्याची गाडी खराब झाली होती, 4 व्हीलर होती, गाडी खराब झाली, काहीच नव्हतं. म्हणून त्या व्यक्तीनं काय केलं, बाबा कितीला आहे, 10 रुपयाला आहे. त्या व्यक्तीला त्याची गरज होती. मग त्यांनी काय केलं, तो फाटका तुकडा त्या मुलाकडनं घेतला आणि आपल्या गाडीला तो पुसू लागला. 10 रुपये मिळाले. मुलाला आनंद झाला, अरे हा फाटका तुकडा 10 रुपयाला माझ्याकडनं विकत घेतला. पण त्याच्यासाठी तो सकाळपासून उभा राहिला होता. त्याने घरी आल्याबरोबर आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा तुम्ही दिलेला हा 10 रुपयाचा तुकडा मी विकून आलो, तो तुकडा विकला गेला, पण ह्या 10 रुपयात माझं भागणार नाही. पुन्हा काय केलं वडिलांनी, पुन्हा त्याच्या कपड्याचा एक तुकडा काढून दिला. तोही तसाच होता, मळका होता, फटका होता. काय करायचं काय करायचं काय करायचं. आता त्या मुलाने काय केलं, दुसऱ्या दिवशी जाऊन पुन्हा तो स्वच्छ धुतला, अगदी व्यवस्थित केला. आणि जाताना त्यांनी काय केलं, वडिलांनी सांगितलं की आज तू 10 रुपयाला विकलाय, उद्या तू तो तुकडा 20 रुपयाला विकायचाय. मुलाच्या डोक्यात फरक पडला, अरे हा 10 रुपयाचा तुकडा विकण्यासाठी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ गेला, घसाफोड झाली माझी, मी पूर्ण दिवस उभा होतो, आणि आता हा तुकड्याची किंमत 20 रुपये मी कशी सांगायची, आणि 20 रुपये मला मिळतील का. वडील म्हणाले तर मिळतील, तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवूया. मुलगा गेला. पण आता यावेळेस त्यांनी काय केलं, शाळेच्या गेटवर गेला आणि शाळेच्या गेटवर जाऊन त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी मुलं शाळेत येत होती, जात होती. काही त्यांच्या आईला म्हणत होते, आम्हाला हा खाऊ पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे. मुलं मागतात, शाळेत जाताना मागतात, तशी मुलं मागत होती. मग या मुलाने शक्कल लढवली. त्याच्यावरती काय केलं, तर एक कार्टूनचं चित्र काढलं. त्या फडक्यावरती कार्टूनचं चित्र काढलं आणि ते चित्र काढल्यानंतर तो रुमाल हातात घेऊन थांबला आणि तो म्हणायला लागला, हा रुमाल 20 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे. सगळी मुलं येत जात होती, बघत होती. पण त्यातला एक छोटासा मुलगा, त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं, त्या रुमालाकडे गेलं, त्या रुमालावरच्या कार्टून चित्राकडे गेलं आणि ते कार्टूनचं चित्र त्या मुलाच्या आवडीचं होतं. म्हणून त्याने आईला हट्ट केला, आई मला काही नाही, तोच रुमाल पाहिजे. मग 20 रुपयाला तो रुमाल, आई आली, त्या मुलाला विचारलं कितीला रुमाल आहे, तर तो मुलगा म्हटला 20 रुपयाला आहे. दुसऱ्या दिवशी तो रुमाल 20 रुपयाला विकला गेला. मुलगा आनंदाने घरी आला, वडिलांना म्हणला, बाबा तुम्ही सांगितलं तसं तो मी 20 रुपयाला विकून आलो. मग आता उद्या काय करायचं, तर उद्या काय करायचं, पुन्हा वडिलांनी काय केलं, पुन्हा तो तुकडा, एक तुकडा दिला, फटकाच तुकडा होता. आता म्हणला, हा तुकडा तू 200 रुपयाला विकून ये. आता तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी 10 ला विकला, दुसऱ्या दिवशी 20 ला विकला, तिसऱ्या दिवशी 200 रुपयाला कसा तुकडा विकणार आहे. त्यांनी शक्कल लढवली. त्या ठिकाणी गावामध्ये शूटिंग चालू होतं आणि त्या शूटिंगसाठी कोण नाही तर ऐश्वर्या राय आली होती. तिला बघायला इतकी गर्दी झाली होती, इतकी गर्दी झाली होती की त्या गर्दीत जायला सुद्धा वाट नव्हती. त्या मुलाने डोकं लढवलं आणि डोकं लढवून काय केलं, तर या ठिकाणी तो कापडाचा तुकडा घेतला आणि गर्दीतनं कशी बशी वाट काढत त्या ऐश्वर्या राय जवळ गेला. ऐश्वर्या रायला म्हणाला, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मला या रुमालावरती, माझ्या रुमालावरती तुमची सही पाहिजे. ऐश्वर्या रायला पण थोडंसं कौतुक वाटलं त्या पोराचं. ऐश्वर्या रायने काय केलं, तर त्या फडक्यावरती सही केली. तो मुलगा आनंदाने ते फडकं घेऊन गर्दीतनं बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर चौकात उभा राहिला. म्हणला, ऐश्वर्या रायनी सही केलेला जर का हे रुमाल पाहिजे असेल तर याची किंमत आहे 200 रुपये. त्या एका रुमालासाठी इतकी गर्दी झाली की तो रुमाल कुणाला घ्यावा आणि कुणाला द्यावा अशी अवस्था झाली. तर तो रुमाल त्याने 200 रुपयाला विकला. आनंदाने घरी आला, वडिलांना म्हणला, बाबा मी हा रुमाल 200 रुपयाला विकलेला आहे. 200 रुपयाला विकलेला आहे म्हणल्यानंतर वडील म्हणाले, बघ ज्या रुमालाला निरुपयोगी म्हणून तू टाकून दिलं होतं, ज्या कापडाला तू, कापड तेच आहे, 10 रुपयाला विकलेलं कापड तेच आहे, 20 रुपयाला विकलेलं कापड तेच आहे आणि 200 रुपयाला विकलेलं कापड तेच आहे. तर तू विचार कर, जर या फाटक्या कापडाची किंमत 200 रुपयापर्यंत जाऊ शकते, तू वाढवली, तू ती 200 रुपयापर्यंत नेली, तर तू स्वतःची किंमत किती वाढवू शकतोय, स्वतःची किंमत तू किती वाढवू शकतोय. जर एका फाटक्या निरुपयोगी कापडाची किंमत 200 रुपयापर्यंत नेऊ शकतोय, तर तू तुझी किंमत किती वाढवू शकतोय. मुलांनी
त्या काय समजायचं ते समजला आणि स्वतःची किंमत ओळखली, तशी माझी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना आणि माझ्या बंधूंना विनंती आहे की आपली स्वतःची किंमत ओळखा. आपण आपली स्वतःची किंमत ज्या दिवशी ओळखू त्या दिवशी आपली किंमत कोणच करू शकणार नाही. या ठिकाणी तो मुलगा भविष्यामध्ये जगविख्यात बॅडमिंटन पटू झाला आणि त्याचं नाव आहे रॉबर्ट जॉन. या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस जर निराशेच्या छायेत बसला असता, माझ्याकडं हे असं आहे आणि याला कोण घेणार, पण त्यांनी युक्त्या लढवल्या, क्लुप्त्या लढवल्या आणि त्याचं व्यवस्थितपणे मार्केटिंग केलं आणि त्यानंतर स्वतःची किंमत ओळखली. जर मी या निरुपयोगी गोष्टीला एवढी किंमत देऊ शकतोय तर माझी किंमत मी का वाढवू शकत नाही, आणि ही किंमत जर मी वाढवली तर माझा कोण हात धरू शकत नाही, हे त्यांनी त्या लहान वयात ठामपणे घेतलं आणि तो जगविख्यात बॅडमिंटनपटू झाला. स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. तसंच स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार आहोत. मार्केटिंग कसं करायचं त्या एवढ्याशा 10 ते 12 वर्षाच्या मुलांनी जसं केलं त्या पद्धतीनं आपल्यामध्ये पण ती कला अवगत करा. आपण बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे लघु उद्योग चालू करणारच आहोत, व्यवसाय चालू करणारच आहोत, पण याच्यामध्ये तुमची जिद्द, तुमचे प्रयत्न आणि तुमची चिकाटी. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला अपयश येईल, पण अपयशाने खचून न जाता आपण काय केलं पाहिजे तर अधिक जिद्दी व्हायचंय आणि या ठिकाणी आपल्या ज्या काय रोजगाराच्या वाटा उपलब्ध होणार आहेत, या रोजगाराच्या वाटा त्या वाटेवरून चालायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं आर्थिक जे काही बळ आहे हे अधिक कसं होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आमच्या सरांनी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना राबवण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्याचा आउटपुट तुम्हाला आता दिसलेलंच आहे. कुणाचाही 1 रुपया न घेता विनामूल्य विना मोबदला आपण या ठिकाणी घर बसल्या तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती देतोय आणि त्या योजना तुम्हाला कशा मिळतील जशाच्या तशा. जसं आमच्या बंधूंनी सांगितलं की एवढा शासनाचा लाडू आहे, तो एवढा शासनाचा लाडू तसाच तुमच्यापर्यंत कसा येईल, अगदी कण न येता तो अख्खा लाडू कसा येईल, याच्यासाठी आम्हा पती पत्नीचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आता आपण आज या ठिकाणी नवीन नोंदणी तर करणारच आहोत, जुनी ज्यांची रिन्यू करायची आहे ती रिन्यू करणारच आहोत. त्याचबरोबर नवीन ज्यांना भांड्याचे सेट मिळणार आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट आज आपण घेणार आहोत. ज्यांची पूर्वी आपण अपॉइंटमेंट घेतली होती पण त्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे मिळाली नाहीत, भांडी मिळाली नाहीत किंवा तिथून आपल्याला माघारी यावं लागलं, रिकाम्या हाती आपण आलेलो नाही, त्या ठिकाणी आपण आरोग्याचं कार्ड घेतलेलं आहे. ज्या महिला गेल्या होत्या त्यांना माहित आहे की आपण त्या ठिकाणी आरोग्याचं कार्ड घेतलेलं आहे. रिकाम्या हाताने म्हणता येणार नाही, पण आपण आलो त्यांच्याही आता आपण नवीन अपॉइंटमेंट घेणार आहोत आणि त्या अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर या ठिकाणी दुसरं आणखीन नवीन ज्यांचं नोंदणी करायची ती नोंदणी सुद्धा आपण चालू करणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, शिष्यवृत्ती योजना आहे त्यांचे सुद्धा फॉर्म आपण भरून घेणार आहोत. ज्यांची मागं नोंदणी झालेली आहे, केवळ आपल्याच नावावर झाली, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा नावांची आता आपण नोंदणी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि अगदी तन मन लावून ऐकताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते, आभार व्यक्त करते आणि थांबते. नमस्कार करते. आम्ही गेलो इथून आम्हाला कार्ड दिलं सरांनी, 1 रुपया पण त्यांनी घेतला नव्हता. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलं तुम्हाला कोणी पैसे मागितलेत का काय. आम्ही सांगितलं कोणी सुद्धा रुपया सुद्धा घेतला नाही. आम्हाला त्यांनी ह्याचं मेडिकलचं कार्ड दिलं, आमचं रक्त हे ते घेऊन. नंतर आम्हाला तिथून भांड्याचं हे दिलं, फोटो काढून झेरॉक्स दिली काढून. नंतर भांड्याच्या ठिकाणी गेलो, आम्हाला भांडी पण भेटली. आम्ही आलो, आम्हाला गेल्यानंतर भांडी भेटली आणि असेच कार्यक्रम राबवत राहा आणि अशी साथ द्यायचा गावाला. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. मी संदीप कांबळे, केंद्र प्रमुख, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सातारा अतिरिक्त कारभार भोर, जिल्हा पुणे
एवढा माझ्याकडे कारभार आहे कामगार कल्याण मंडळाचा. आमच्या मंडळाच्या माध्यमातून संघटित व असंघटित कामगारांसाठी हे योजना आहेत. संघटित कामगार म्हणजे जे कंपनीचे कामगार असतील, पेट्रोल पंपाचे असतील, हॉटेलचे असतात, साखर कारखान्याचे, कमी सारख्या काही उद्योग असतात, एस टी महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्व बँका हे संघटित कामगारमध्ये मोडतात. असंघटित कामगार म्हणजे तुम्ही सर्व बांधव भगिनी या असंघटित कामगारामध्ये मोडतात. ज्यांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र, ज्यांनी 90 दिवसामध्ये इमारत खोदण्यापासून ते पूर्ण होण्यापर्यंत जे काम केलेलं आहे, अशा सर्व कामगार म्हणजे असंघटित कामगार. त्यांना कॉन्ट्रॅक्टरचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. त्यानंतर ह्या योजना सर्व चालू होतात. मी आपणास जास्त न वेळ घेता आपणाला सर्वांना अपॉइंटमेंट लेटर देणार आहोत. तुम्हाला 2 मिनिटांमध्येच उल्लेख करतो की महाराष्ट्र शासनामार्फत, कामगार विभागामार्फत आपणाला असंख्य अशा 29 योजना आहेत, घरकुलापासून ते मुलांच्या शिष्यवृत्तीपर्यंत. आताच मला दिलीपने सांगितलं की त्याच्या मुलीचं लग्न झालंय, तर लग्नाचा प्रस्ताव मी अब्दुल्ला सरांना सांगतो, बरं अब्दुल्ला, की त्यांचा 51,000चा प्रस्ताव त्यांना मान्य मंजूर करावा. तसेच आदरणीय यादव मॅडम यांच्या सुद्धा मुलांसाठी 2 स्कॉलरशिपचे फॉर्म भरून एक 60-60 हजाराचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले जातील, पाठ्यपुस्तकचे फॉर्म भरले जातील. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वर्षी जर फॉर्म भरत गेला तर 1.5 ते 2.25 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही जर आठवड्याला आपल्यापर्यंत येणार आहोत, आपलं काम करणार आहोत, आपल्याला योजना तळागाळापर्यंत देणार आहोत. आपल्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक शोषण कोणते आमच्याकडून होणार नाही याची ग्वाही देतो. येथून पुढे आपण संघटित म्हणून काम करू. ज्याप्रमाणे मॅडमने सांगितलं की बचत गट आणि महिला बँक आपण आजपासून चालू करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कुठलीही आर्थिक चणचण भागणार नाहीत किंवा कुणालाही तुम्हाला व्याजाने पैसे मागता येणार नाहीत. अशा पद्धतीने तुमचा पैसा तुमच्यासाठीच उपयोग केला जाईल. त्या पद्धतीने आम्ही पती पत्नी पहिली ठेव म्हणून एक 5 लाखाची ठेव तुमच्यासाठी आम्ही ठेवणार आहोत. आणि त्याच्यातून आम्ही महिलांसाठी आम्ही कुटीर उद्योग, लघु उद्योग असे छोटे मोठे व्यवसाय चालू करणार आहोत. तुम्ही बहुसंख्येने इथं उपस्थित राहिला. जर आठवड्याला आपण इथं भेटत जाऊ आणि आम्ही शासनाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या 29 योजना आहेत, पण महात्मा फुले विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल, त्यानंतर चर्मोद्योग महामंडळ असेल, त्यानंतर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला लघु उद्योगासाठी आम्ही कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कृषीचे काही योजना आहेत त्या सुद्धा आम्ही इथं ऑनलाईन फॉर्म भरून देणार आहोत. आणि जेणेकरून ह्या सगळ्या योजना, ज्या आर्थिक लाभाच्या योजना तुमच्यापर्यंत डायरेक्ट कशा मिळतील याची सोय करणार आहोत. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फलटण तालुक्याचे नेते आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून आपणाला सर्वांना ह्या तालुक्यामध्ये जेवढे गोरगरीब लोक आहात त्यांच्यापर्यंत आम्ही या योजना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आतापर्यंत तुम्ही आमचं कुटुंबाचं जर आठवड्याला येऊन आम्हाला सहकार्य करता, योजनेचा फायदा घेता, त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.